नाही बघा, पावसाळ्याच्या पूर्वी नेहमी सरकार पावसाळ्यात काही लोकांचा जीव गेला की आम्ही सांगतो की आम्ही हे करणार ते करणार. पण मला मुंबईमध्ये असेल की महाराष्ट्रात ज्या जुन्या बिल्डिंग आहेत, ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आहे सरकारची. करून घेतलं पाहिजे किंवा तसा आदेश काढला पाहिजे. धोकादायक इमारतीमधून लोकांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, बाहेर ठेवलं पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. आज पावसाळ्यामध्ये या लोकांचा जीव जातो, निरपराध लोकांचा. याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे. तुम्ही त्यांना ही इमारत धोकादायक नाही, कॉर्पोरेशननी का बघितलं नाही? कॉर्पोरेशनच्या कमिशनरवर कारवाई झाली पाहिजे, संबंधित इंजिनियरवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना नोटीस दिली होती का? त्यांचं ऑडिट केलं होतं का? त्याची पाहणी केली होती का? हे सगळ्या गोष्टी यातून उद्भवतात. अशा बिल्डिंग पडून जर मला कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे. याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या सगळ्यांना 25-25 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजेत, कारण हे सर्व कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. त्यांना आता राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे. त्यांनी कुठं जाऊन राहावं, कसं कुटुंब सांभाळावं, या संकटात ही सगळी मंडळी आहे. त्याला कुठेही हे न करता सरकारने मदत करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे. आंदोलनात असलेल्या तरुणीच्या संदर्भात ती महिला म्हणून तरी किमान तिला लाज वाटत नव्हती. आपण कुठल्या तरुणीच्या आणि महिलांच्या संदर्भात बोलतोय? असे अनुराग ठाकूरला तेवढंच एक काम राहिलं असेल कदाचित, कारण मंत्रिमंडळामध्ये काही फार काम राहिलेलं नाही म्हणून हक्कभंग आणायचं. तर हक्कभंग काय आणले काय ना, राहुल गांधीवर किती खटले दाखल केलेत. राहुल गांधी हा असा नेता आहे की कोणाच्या बापाला घाबरणारा नाही आणि कुठे झुकणारा नाही, असा आमचा नेता आहे. त्यामुळं अशा पोकळ धमक्याला बिमक्याला कोणी काही भीक घालत नाही. पेट्रोलमुळे इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं असं केंद्र सरकारनं लोकसभेत मान्य केलेलं आहे. मान्य केलं असेल तर काय विचार करावा? मान्य जर केलंय असं म्हणताय तुम्ही, मला तर मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो. पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचं काही मिश्रण होतं, त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. पण सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे आणली पाहिजे. ज्या लोकांमध्ये E20 वरून जो आक्रोश आहे किंवा ते आता सोशल मीडियावर असेल, आता एकाने तर E20 पार्टीच काढली आहे, जनता पार्टी काक्रोश सारखी. त्यामुळे इथेनॉल मिसळायचं नाही मिसळायचं सरकारची भूमिका क्लिअर झाली, तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे. सध्या रडारवर गडकरी आहेत, ते आता जनतेच्या आहेत की अमित शहाच्या रडारवर आहेत? कोणीतरी त्यांना रडारवर आणलेला आहे. त्यामुळे ती खुर्ची खाली करण्यासाठी E20चा वापर तर होत नाही ना. कारण या लोकांनी सत्तेत येण्यापूर्वी जे जे काही आश्वासनं दिली, जे जे बोलले, त्या रामदेव पासून तो बोगस रामदेव, बोगस सगळं विकणारा, म्हणजे त्याचं तेल वापरलं की डोक्यावरचे केस जातात असे लोक म्हणतात. त्या रामदेवची साबण वापरली, साबून की खाज होते असं म्हणतात. जेवढ्या गायी नाही तेवढा रामदेव तूप विकतो, जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढा तो रामदेव सहज विकतो. हा सगळा बोगसपणा जो रामदेव करतो त्याच्यावर कोणाचा विश्वास आहे? तो सांगितला होता 35 रुपये से, पण ते दोनही डोळे उघडे करून तो सांगितला नाही. त्यामुळं लोकांना विश्वास वाटला की हा डोळा लक्ष नव्हतं त्याच्या डोळ्याकडे, तो एक डोळा उघडूनच बोलला. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. 35 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल मिळेल म्हणून मूर्ख बनवण्याचं काम केलं. आज जे महाराष्ट्रात देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती अत्यंत खोटं आणि असत्य बोलून फसवणूक केल्यामुळे देशाचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळे कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचाच आता विश्वास राहिलेला नाही. सत्तेतून खाली खेचणं
आणि या खोटारड्यांना बाजूला करणं तरच या देशाची प्रगती राहील. नाहीतर पुन्हा हे नव्यानं नवीन मंदिर आणतील, पुन्हा मंदिर मस्जिद करत बसतील. ते यांचे ठरलेले आहेत आणि देशाला लुटत बसतील. जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही तेवढं या लोकांनी हा देश लुटला आहे. इंग्रजापेक्षा अधिक लुटण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यांच्या भूमिकेमध्ये वारंवार बदल होत असतो. अमित शहा यांचा दौरा होत आहे उद्या पुण्याला, काँग्रेस विरोध करतायत पुण्यात. बघा, असं आहे की राहुलजींनी सुद्धा पार्लमेंटमध्ये तीच भूमिका मांडली. माननीय खरगे साहेबांनी सुद्धा, आमच्या अध्यक्षांनी तीच भूमिका मांडली की गृह खात्याच्या आदेशाशिवाय त्या तरुणावर लाठीचार्ज, AK-47, अश्रुधूर हे सगळे जे काही प्रकार केले गेलेत ते आंदोलन चिरडण्यासाठी त्याला गृह खातं जबाबदार होतं. त्याला अमित शहा यांचा आदेश होता. हे पार्लमेंटमध्ये स्पष्ट भूमिका आमच्या नेत्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून असे जर तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे. भाऊ, एक बातमी आता पुढे आली आहे. पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता. वर्षा साठे नावाच्या नगरसेविका होत्या. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकडून या नगरसेविका, भाजपच्या नगरसेविकांचे पाय ठेवण्यात आले. पालखी पूजनाचा कार्यक्रम होता. भाजपच्या नगरसेविकेनं विद्यार्थ्यांकडून असं पाय धुवून घेतले, त्यावर टीका होती. नाही, असं आहे की पदावर बसवत असताना त्याची तो कुठल्या लायकीचा आहे. आता ज्यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना जर नगरसेवक करायची लायकी ठेवली तर असे प्रकार ते होणारच. म्हणजे अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे खेळतील आणि पाय धुवून घेतील. त्यांना त्या नगरसेविका पदावर ठेवण्याचा, राहण्याचा अधिकार आहे का? त्यांना भारतीय जनता पक्षाने टाकलं पाहिजे, त्या पदावरून काढलं पाहिजे, पक्षातून काढलं पाहिजे. ही कोण लागली की पाय धुवून घ्यायसाठी? म्हणून ही नैतिकता, नीतिमत्ता कमरेला गुंडाळूनच सगळं कारभार चाललेला आहे. त्याचं हे लक्षण आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचा हे आहे, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही वारंवार लावून धरलेला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जिल्हा परिषदेमध्ये काय सांगता? नाही, असं आहे की आम्ही आता मंडल यात्रा काढतोय आमचे अनेक मुद्द्यावर घेऊन. आम्ही 3 ऑगस्ट पासून ही मंडल यात्रा पूर्व विदर्भामध्ये जवळपास अनेक जिल्ह्यामध्ये ही जाते आहे. यामध्ये ओबीसींची जनजागृती हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. मला एक सांगावं, फडणवीस सरकारने ओबीसींना काय दिलं? सगळंच मराठ्यांना देताय, देऊ द्या, पण आमचं पण आम्हाला द्या. ही जर आमची मागणी असेल तर काय चुकीची आहे? विदर्भातले मुख्यमंत्री आहेत फडणवीसजी, आणि ओबीसीच्या भरोश्यावर ते मुख्यमंत्री झालेत असं ते बोललेत. मग आम्हाला देताना त्यांनी का कंजूसी करावी? आमची अजून हॉस्टेलचा पत्ता नाही, आम्हाला स्वतंत्र इमारत नाही ओबीसीचं, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला निधी मिळत नाही. अनेक विषय आमच्या पुढे आहेत आणि आमची जनगणना स्वतंत्र करायचं यांची मानसिकता नाही. ही आमची मागणी आहे की आमची जनगणना झाली पाहिजे, आमची खरी लोकसंख्या किती आहे लोकांना कळलं पाहिजे. आणि याबरोबरच आम्हाला 1931च्या जनगणनेनुसार जे 52% आरक्षण होतं ते त्यातून 52% संख्येच्या नुसार 27% होतं. ते अजूनही पूर्णतः लागू झालं नाही, ते लागू करण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक विषयाला घेऊन जवळपास आम्ही 20 विषय घेऊन ओबीसीचे ही जनजागृती करतो आणि ओबीसींच्या हक्काचं मागण्यासाठी आमची ही मंडळ यात्रा आहे. यावरून, कारण यांना जर ओबीसीचं काही हित साधायचं असतं तर जिल्हा परिषदेच्या आमच्या वेळेस जे म्हणत होते की यांना आम्हाला जबाबदार ठरवत होते निवडणुका न होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, यांना ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही, वाचवता आलं नाही, अशी भूमिका महायुती सरकारची होती. आज 4 वर्ष झालेत तुम्ही निवडणुका घेत नाहीत आणि ओबीसीचं नुकसान करताय. याला जबाबदार कोणतरी महायुती सरकार आहे. ओबीसीच्या हक्काचे वाट्याची संपूर्ण जागा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप आणि महायुती सरकारने केलं आहे. अजूनही याचा निकाल लागत नाही. आता कोर्टात तारीख आहे, तारीख पे तारीख चालली आहे. मला वाटतं
हा नक्की निकाल जर लागला तर ओबीसीच्या किती वर्षांनी 4-5 वर्षांनी हे कोर्टामध्ये चांगले वकील लावून हा निकाल लावून घेण्याची अपेक्षा होती, पण गृहीत धरून ठेवलंय ओबीसीना. म्हणून या निवडणुकांच्याकडे निवडणुका लावण्यासाठी सरकारचं गांभीर्य नाही, सरकार गंभीर नाही, हे आता दिसून आलेलं आहे. VIDCचा एक रिपोर्ट पुढे आलाय. घोडाझरी कॅनल जो आहे भोसेपूरचा, तो 16 वर्षानंतर सुरू झाला. पहिल्याच पाणी सोडलं टेस्टिंग तर तो वाहून गेला. VIDCचा रिपोर्ट जो आहे तो म्हणतो की उंदरांनी आणि सशांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विळं केले, त्यामुळे तो वाहून गेला. तुम्ही जलसंपदा राज्यमंत्री राहिले यापूर्वी. असं आहे की VIDCच्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी तो रिपोर्ट देण्यापेक्षा तिथे कंत्राटदार रूपी उंदरं आणि घुशी ससे कोण घुसले होते, त्या उंदरांना, कंत्राटी उंदरांना, जे आता आमदार बनून आहेत, जे काही खासदार बनून आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्या उंदरांनी आणि घुशीनी सशांनी तेच पोकरलं होतं. त्यांनीच ते काम केले. कॉन्ट्रॅक्टदार जेवढे होते त्यावेळेस VIDCचे सर्व आता भारतीय जनता पक्षाच्या पार्टीमध्ये आहे. हे सगळं बोगस काम केले. 100 कोटीचं काम 25 कोटीमध्ये संपवलं. 75 कोटी रुपये खाल्ले त्यांनी. या सगळ्यांची जर एकदा ऑडिट झालं, चौकशी झाली मोठं उच्चस्तरीय, तर भारतीय जनता पक्षाचे बरेच खासदार आणि आमदार ज्याला दिसतील तुम्हाला. अनेकांनी तर काम बोगस केलं, फसवली आणि त्यांच्यावर रिकव्हरी निघाली, ब्लॅकलिस्टेड झालेत आणि त्यांनी ते काम करून देण्याचे आदेश झाले. जुने काम बोगस झाले ते नव्यानं करून देण्याचे आदेश झाले. त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या नावाने काम करतायत. मालक तेच आहेत, कंपनी नवीन केली आणि जुन्या पापावर पांघरून घातलं. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी, बोगस काम VIDC मध्ये त्यावेळेस झालेलं होतं. आणि म्हणून आज हे सगळे कॅनल उद्या सुरक्षित नाहीत, फुटतात. ते उंदीर आणि घुशी सशामुळे नाही, तर हे ठेकेदार असलेल्या उंदरामुळे हे सगळं होत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही.